महाराष्ट्रातला मान्सून एकदा डोळ्यासमोर आणा. काळ्याभोर ढगांनी दाटलेलं आकाश आणि पहिल्या पावसानंतर येणारा तो मातीचा सुगंध. आहा, क्या बात आहे. एक अतिशय विलोभनीय अनुभव, नाही का? पण तुम्हाला माहिती आहे का, निसर्गाच्या या साध्या आणि सुंदर प्रक्रियेमागे ना गणिताचं एक अद्भुत रहस्य लपलेलं आहे. आणि आज आपण निसर्गातील हाच साठवणुकीचा लयबद्ध खेळ म्हणजेच ॲक्युम्युलेशन अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कल्पना करा, एक पाण्याची टाकी भरते. तिथे एक अगदी सोपा प्रश्न निर्माण होतो बरं का. प्रत्येक मिनिटाला त्यात नक्की किती पाणी भरलं जातंय आणि सरतेशेवटी टाकीत एकूण किती पाणी साचणार आहे? चला तर मग यात सखोल लक्ष घालूया, कारण टाकी भरणं ही केवळ रोजच्या जीवनातली एक साधी कृती नाहीये, तर इथूनच एका अत्यंत महत्त्वाच्या गणितीय संकल्पनेची सुरुवात होते. भाग 1. साठवणूक, पाण्याची आणि गणिताची. ह्याच संकल्पनेला आपण गणिताच्या भाषेत इंटिग्रेशन किंवा मराठीत समाकलन असं म्हणतो. आता समाकलन म्हणजे काय? तर एखाद्या फंक्शनचा एकूण संचय, क्षेत्रफळ किंवा घनफळ काढण्याची गणितीय प्रक्रिया. गणिताची भीती थोडी बाजूला ठेवूया हां. इथे सर्वात महत्त्वाचा शब्द कुठला असेल तर तो आहे संचय. संचय म्हणजेच गोष्टी गोळा करणे किंवा साठवणं. सिंपल. आता इथे ना एक मोठा फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही डेरिव्हेटिव्ह हा शब्द ऐकला असेल. डेरिव्हेटिव्ह म्हणजे एखादी गोष्ट किती वेगाने बदलतीये तो बदलाचा दर मोजणं. पण याउलट इंटिग्रेशन म्हणजे काय? तर काळानुसार एखादी गोष्ट एकूण किती प्रमाणात गोळा झालीय त्याचा संचय मोजणं. म्हणजेच वेगापेक्षा साठवणुकीवर इथे जास्त भर दिला जातो. क्लिअर? भाग 2. समाकलन म्हणजे नक्की काय? आता ह्या सगळ्यामध्ये खरोखरच रंजक गोष्ट म्हणजे हे इंग्रजी एस अक्षराला थोडं वर खाली ताणल्यासारखं दिसणारं समाकलनाचं चिन्ह. हे केवळ एखादं वृक्ष, कंटाळवाणं सूत्र नाहीये बरं का. हे प्रवाही साठवणुकीचं एक अत्यंत सुंदर दृश्य स्वरूप आहे. हे आपल्याला दाखवतं की छोट्या छोट्या गोष्टी एकत्र येऊन एक भली मोठी गोष्ट कशी तयार होते. भाग 3. सूत्रांच्या पलीकडचं वास्तव. इथे काही मूलभूत सूत्र दिली आहेत, जसं की 2x इंटिग्रेशन हे x² येतं किंवा cos x इंटिग्रेशन sin x येतं. आता आपण इथे एक क्षेत्रफळ काढत असू किंवा घनफळ, प्रत्येक सूत्राचा मूळ गाभा एकच आहे बरं का, आणि तो म्हणजे मूल्यांचा संचय करणं. प्रत्येक गोष्ट इथे एकत्र साठवली जाते. चला पुढे जाऊया आणि हे कसं विकसित होतं ते पाहूया. भाग 4. दैनंदिन जीवनातील समाकलन. भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स मध्ये याचंच एक उत्तम उदाहरण पाहायला मिळतं. रस्त्यावरून वेगाने धावणारी एक गाडी डोळ्यासमोर आणा. आता त्या गाडीचा वेग काळानुसार कसा साठवला जातोय हे जर आपण मोजलं, म्हणजेच वेगाचं इंटिग्रेशन केलं ना, तर त्या गाडीने एकूण किती अंतर कापलंय हे आपल्याला अगदी अचूकपणे मिळतं. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्येही अगदी हेच घडतं. वायर्समधनं वाहणारा करंट आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही, बरोबर? पण ह्या वाहणाऱ्या करंटचं इंटिग्रेशन केलं की एकूण जमा झालेला चार्ज अचूकपणे मोजता येतो. म्हणजे बघा, अदृश्य गोष्टींचा संचय कसा होतो हे सुद्धा यातून सिद्ध होतं. अर्थशास्त्र आणि व्यवसायात सुद्धा गणिताचा हाच नियम लागू पडतो. रोजचा खर्च, रोजचा होणारा नफा किंवा रोजची विक्री या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचं एकत्रीकरण म्हणजेच इंटिग्रेशन केल्यास व्यवसायाची मोठी आर्थिक स्थिती आणि त्याची एकूण प्रगती आपल्यासमोर एकदम स्पष्ट होते. आणि हे अगदी उत्कृष्टपणे दर्शवतं की समाकलनाची ही गणितीय प्रक्रिया पर्यावरणाशी किती घट्ट जोडलेली आहे. मगाशी आपण जो मान्सूनचा विचार केला ना, त्यातील पावसाचं पाणी साठवणं म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं हे इंटिग्रेशनचंच एक जिवंत आणि आजच्या काळात अत्यंत गरजेचं उदाहरण आहे. आपण म्हणतो ना, थेंब थेंब साठवून तळे साचते, बस तोच हा संचय. भाग 5. संचय समजून घेणं, जग समजून घेणं. समजा एखाद्या वस्तूचा वेग 2t आहे आणि 0 ते 3 सेकंद या वेळेत त्या वस्तूने किती अंतर कापलंय हे आपल्याला काढायचंय. पहिली पायरी म्हणजे वेग ओळखणे. दुसरी पायरी 0 ते 3 सेकंदांसाठी इंटिग्रेशनचं सूत्र वापरणे. आणि तिसरी पायरी कॅल्क्युलेशन करून जे उत्तर येतं 9 युनिट्स ते एकूण साठवेलं अंतर मोजणे. तर इथला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वेगाचा संचय म्हणजेच एकूण अंतर होय. हे सगळं किती अचूकपणे जुळून येतं हे पाहणं खरंच विस्मयकारक आहे, हो ना? शेवटी एका अत्यंत प्रभावी विचाराने आपण आजच्या या भागाचा शेवट करूया. समाकलन किंवा इंटिग्रेशन म्हणजे फक्त कागदावर सोडवायचं गणित नाहीये,
तो साठवणुकीचा, संचयाचा एक अत्यंत अचूक हिशोब आहे. मग ते पावसाचं पाणी असो, प्रवासाचं अंतर असो, विजेचा चार्ज असो किंवा व्यवसायातला नफा असो, ही सगळीकडे घडणारी साठवणूकच आहे. खऱ्या अर्थाने हे जग कसं चालतं हे समजून घेणं आहे. जाता जाता एक विचार नक्की करा. आपल्या आजूबाजूला असा कोणता संचय सुरू आहे ज्याकडे आपलं अद्याप लक्ष गेलं नाहीये? सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझ्या चॅनल.